नमस्कार, मी सौ श्रेया शैलेश मयेकर. याआधी देखील तुम्ही नगरसेविका म्हणून कार्यरत होता. पुन्हा एकदा भाजपनं तुम्हाला संधी उपलब्ध करून दिली आहे. काय सांगाल? भाजपने मला गेल्या वेळी पण नवीन चेहरा असूनही संधी दिली होती. त्याबद्दल मी पक्षाची खूप खूप आभारी आहे. माझ्यावर जो पक्षाने विश्वास टाकला आहे तो मी आता सार्थ करणार आहे, कारण ही माझी दुसरी टर्म आहे. मला अजूनही काही लोकांच्या समस्या आहेत त्या सोडवायच्या आहेत, म्हणून मी पुन्हा दुसऱ्या टर्मचा पुरेपूर संधी घेणार आहे आणि लोकांच्या समस्या सोडवणार आहे. मागील काळात नगरसेविका म्हणून कार्यरत असताना केलेली एखादी मोठी कामगिरी त्याबद्दल काही सांगू शकाल का? हो, माझ्या या प्रभागामध्ये मी गेल्या वेळी प्रभाग 6मधनं नगरसेवक म्हणून निवडून आले होते. त्यावेळी सतत पाण्याचा प्रश्न एकदम गहन होता इथे. म्हणजे म्हणजे मार्च महिन्यापासून जे पाणी नसायचं त्यासाठी आमच्या महिलांची खूप वणवण असायची. त्यावेळी मी एक ध्येय लक्षात ठेवलेलं होतं की मला माझ्या भागासाठी पहिला प्रश्न सोडवायचा तो पाणी लाईनचा सोडवायचा, आणि त्याप्रमाणे मी तो पाणी लाईनचा प्रश्न सोडवलेला आहे. आता आम्हाला कुठचीही पाण्याची समस्या इथे भेडसावत नाही. दुसरं म्हणजे कलानगर हा भाग होता त्यावेळी आमचा किस्तू फर्नांडिस याला आमचे प्रसन्न देसाई आहेत, त्यांनी शब्द दिलेला होता की तुझ्या घरावरनं जी क्रॉस लाईन गेलेली होती ती जरा धोकादायीच होती, आणि ते पण माझं लक्ष डोळ्यासमोर होतं. त्यानुसार मी निवडून आल्या तिसऱ्या महिन्यातच किस्तू फर्नांडिस यांच्या घरावर स्वतंत्र पोल उभारून ज्या लाईन्स धोकादायी होत्या त्या बदलून म्हणजे त्यांचा जो धोका होतो त्यांना त्या बाबतीत तो दूर केलेला आहे. महिला सक्षमीकरणाच्या दृष्टिकोनातून काय करू इच्छिता? मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी आपल्या महिलांसाठी लाडकी बहिणी एक सुंदर योजना अंमलात आणली. त्यामुळे बऱ्याचशा माता भगिनींच्या संसाराला हातभार लाभला. त्यानुसार ती जरी रक्कम पुरेशी नसली तरी अजूनही माझं एक ध्येय आहे, मी महिलांसाठी काहीतरी करू इच्छिते आणि ते मी करणार, हे मी मनोमन ठरवलेलं आहे.